आत्मसन्मान कोणाला नसतो, लहान मुलाला पण अहंकार असतो, लक्षात ठेवायचं. म्हणून आत्मसन्मान हा सगळ्यांना असतो, लक्षात ठेवायचं. आणि त्याचा अर्थ काय की प्रत्येकाला एक अहंकार असतोच आणि तो अहंकार जपणं हे खूप महत्त्वाचं आहे. खरं म्हणजे जीवनविद्या काय सांगते की इतरांची मनं जपणं हाच खरा जप आहे, समजलं ना. पण आपण काय करतो, आज जर तुम्ही कुटुंबामध्ये बघितलं तर आपल्या सुनेचा अपमान करण्यात सासू सासऱ्यांना मजा वाटते. खरं म्हणजे आपल्या घरात येणाऱ्या सुनेचा सन्मान केला गेला पाहिजे, तिचा आत्मसन्मान जपला पाहिजे. कारण शेवटी कौटुंबिक सौख्य म्हणजे काय हो, शेवटी कुटुंब म्हणजे काय, एकमेकांची मनं जपणं हेच महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. एकमेकांची मनं जपायला पाहिजे. आता मला सांगा, आपली सून समजा अव्यवस्थित असेल, अजागर असेल, काही असू दे, आता तुम्ही एकदा सून म्हणून तिला घेतली की नाही, मग आता ही वस्तुस्थिती स्वीकारणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवायचं. बरं, दुसरी महत्त्वाची गोष्ट काय की ती सून, तिचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत हे तुम्ही दुसऱ्यांना सांगून काय फायदा होणार आहे का? आपल्या लोकांना ही वाईट सवय आहे, बहुतेक या ज्या सासू असतात हे दुसरीकडे जाऊन सांगतात तिच्या कंप्लेंट्स. आता दुसरी लोक फक्त चवीने तुमच्या मजा ऐकणार, फक्त लक्षात ठेवायचं. तुमच्या गप्पा आहे ना हे चवीने ऐकणार, ते काय करणार नाही, उलट वाईटच करतील. काय करतील, जाऊन तिला सांगतील. हे तुम्ही माझ्याकडनं लिहून घ्या. असंच होतं. तुम्ही जर जाऊन आपल्या सुनेबद्दलच्या काही तक्रारी केल्या तर ती बाई काय करणार, ती काय तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही. ती जाऊन त्या सुनेला सांगणार की तुझी सासू माझ्याकडे अशी बोलत होती. आता हे जर तिला कळलं सुनेला तर काय होणार, घरामध्ये महाभारत होणार, लक्षात ठेवा. कारण तुम्ही जर तिचा सन्मान नाही ठेवला तर ती पण तुमचा सन्मान नाही ठेवणार. ॲक्शन अँड रिॲक्शन, लक्षात ठेवायचं. जशी क्रिया तशी प्रतिक्रिया. उलट सद्गुरू काय म्हणतात की जीवनामध्ये आपण जे काही करतो ना त्याच्या प्रतिक्रिया मल्टिप्लाय अँड मॅग्निफाय होतात, समजलं ना. म्हणून तुम्ही एक ॲक्शन घेतली की तुमच्या सुनेची तक्रार बाहेर जाऊन केली, ही एक ॲक्शन पुरे तुमचं संपूर्ण कुटुंब बर्बाद होण्यासाठी. कारण ती जी बाई असते जिना जाऊन तुम्ही तक्रार केलेली आहे, ती घरी येऊन तुझ्या सुनेला आणखीन तिखट मीठ लावून सांगेल, मसाला घालून सांगेल, हे लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणून जमेल नाही जमवाच, तुम्ही आपल्या सुनेचं कौतुक करायला शिका. नसलं तरी कौतुक करायला शिका. कशाला जाऊन बाहेर आपण त्याच्याबद्दल वाईट गोष्टी सांगायच्या, आपल्या घरातल्या गोष्टी बाहेर जाऊन कशाला सांगायच्या. एक लक्षात ठेवा, बाहेरची माणसं तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाहीत, उलट तुमचे प्रॉब्लेम वाढवतील आणि मजा घेतील. म्हणून एक लक्षात ठेवायचं की पहिली गोष्ट म्हणजे जरी सून आपली थोडीशी अव्यवस्थित असेल, अजागर असेल, तरी बाहेर जाऊन काय सांगायचं, मला सून खूप छान मिळालेली आहे, खूप छान मिळालेली आहे, संपूर्ण आमचं कुटुंब सुखी आहे आमच्या सुनेमुळेच आहे. असं जर थोडंसं कौतुक केलं तर काय होईल, ती बाई त्या सुनेला हे पण जाऊन सांगते. काय सांगते की तुमची सासू आहे ना तुझं कौतुक करत होती. मग सुनेला काय वाटणार, अरे मी एवढी अजागर असून सुद्धा माझी सासू माझं कौतुक करते, म्हणजे किती आपल्याला सुधारणा केली पाहिजे. अशा रीतीने सुधारणा होऊ शकते. कारण ह्या कौतुकातनं तिला प्रोत्साहन मिळतं, प्रेरणा मिळते की आपण पण नीट वागणं गरजेचं आहे. आणि मग ती पण आपल्या आईवडिलांना, सासू सासऱ्यांना, सगळ्यांना सन्मान द्यायला सुरुवात करते. आणि एकमेकांना सन्मान देणं म्हणजेच संसार, लक्षात ठेवायचं. संसार म्हणजे काय, एकमेकांची मनं जपणं, एकमेकांना सन्मान देणं, जेणेकरून सगळ्यांची मनं जोडली जातील आणि खऱ्या अर्थाने कुटुंब एक जीव कुटुंब काम करायला लागेल आणि त्याच्यातूनच सुख आणि समाधान निर्माण होऊ शकतं.